मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलताबादमध्ये घेतली जाहीर सभा. मी तुमचा देवा भाऊ असेपर्यंत कोणतीही योजना बंद होणार नाही, दिले आश्वासन. गाव आणि शहराच्या विकासासाठी भाजपाला विजयी करण्याचे केले आवाहन. बॉम्बे वादावरून राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजप नेतृत्वावर केली गंभीर टीका. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव शिजत असल्याचा केला आरोप. केंद्रीय मंत्र्याचे विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक असल्याचे सांगून हा डाव उधळण्याचा इशारा दिला. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटी महामंडळाने 1800-221-251 ही हेल्पलाईन केली सुरू. प्रवासात अडचण असल्यास, बस वेळेवर न आल्यास किंवा रद्द झाल्यास मदत मिळावी हा उद्देश. मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमधील सभेत अशोक चव्हाण यांच्यावर केली जोरदार टीका. भाकरी खाता की नोटा असा थेट सवाल करत त्यांच्या संपत्तीवर साधला निशाणा. भोकर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फूट पडल्याचे चित्र. प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांना संपवण्याचा भाजपचा विडा. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी संविधान सन्मान महासभेत भाजपवर केली टीका. विरोधी पक्षाची भूमिका आता वंचितच्या खांद्यावर. संविधानाला मानणारे राष्ट्रवादी तर मनुवादाला मानणारे विघटकवादी असे ते म्हणाले. कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचा आढावा घेण्यासाठी 3 प्रधान सचिव मेळघाटच्या दौऱ्यावर. 5 डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास आणि आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव पाहणी करतील. उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने दिली माहिती. पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार. मसवड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गरुडा गँगच्या 4 आरोपींना अटक करून शहरातून त्यांची धिंड काढण्यात आली. 2 अल्पवयीन मुलांसह 4घांना घेतले ताब्यात. सोशल मीडियावर कोयते घेऊन रील बनवत दहशत निर्माण केल्याबद्दल केली कारवाई. राधानगरी तालुक्यातील फराळी मांजरखिंड परिसरात दुर्मिळ वनौषधी वृक्षांना लावले QR कोड. बिद्रीचे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबवला. त्यामुळे पर्यटक मोबाईल स्कॅन करून वृक्षाची माहिती थेट संकेतस्थळावरून मिळवू शकणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान दिन साजरा. संविधानासमोर नतमस्तक होत भारतीय संविधान प्रति निष्ठा व्यक्त केली. मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरातील अतिक्रमण मोहीम थंडावली. आयुक्तांनी अतिक्रमण काढले, पण बांगडीवाल्यांच्या जागी आता भेळ पाणीपुरी गाड्या आल्या. आयुक्त जाताच स्थानिक अधिकाऱ्यांनी या मोहिमेकडे पाठ फिरवली. मुंबई युवक काँग्रेसतर्फे 272 सेवानिवृत्त अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी AK गौतम यांच्या निवासस्थानासमोर संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे केले वाचन. राहुल गांधी यांचा आवाज दडपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला संवैधानिक मूल्याची आठवण करून देण्यासाठी हे आयोजन. शासनाने CCI कापूस खरेदीसाठी दिलेली मर्यादा वाढवावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली मागणी. मर्यादेमुळे शेतकऱ्याला उर्वरित कापूस खाजगी बाजारात विकावा लागतो, ज्यामुळे नुकसान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केली मागणी. मुखेड येथील विमुक्त जाती सेवा समितीच्या कोळेवाडी माध्यमिक आश्रमशाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उत्साहात. आमदार डॉक्टर तुषारजी राठोड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. विमुक्त जाती सेवा समितीचे सचिव गंगाधरराव राठोड यावेळी उपस्थित. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त नेवासा बुद्रुक खंडोबा म्हाळसोबादेवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. खंडोबा देवाचे सासुरवाडे असलेल्या नेवासा बुद्रुकला दिवसभरात 1 लाख भाविकांनी घेतले दर्शन. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने म्हाळसानगरी दुमदुमून गेली. उरणमध्ये भावनाताई घाणेकर यांची भाजपवर टीका. कोणाचीही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा. भाजपच्या सत्ता काळात उरण शहराचा विकास झाला नसल्याचा आरोप. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे केले आवाहन. मुरबाड नगरपंचायतीत संविधान दिन उत्साहात साजरा. मुख्याधिकारी मनोज मत्से यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतिमेचे पूजन झाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे केले वाचन. निष्ठावंत राहण्याची घेतली शपथ. लोकशाही सुदृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. मोखाडा येथील भाजप कार्यालयात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन साजरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले अभिवादन. तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांनी संविधानाचे मूल्य आणि मिळालेल्या अधिकारावर मार्गदर्शन केले. यावेळी 26/11तील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परतूरमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. उबाटा शिवसेनेसोबत युती संपुष्टात आल्याचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांनी केले स्पष्ट. चिमुकली यज्ञा जगदीश हिच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध निषेध मोर्चा काढला.
बजरंग दल शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांनी या नराधम अपराध्यास फाशीची शिक्षा व्हावी अशी केली मागणी. डॉक्टर शिल्पा महेश दंदाले यांनी मुलींना मार्शल आर्ट्सचे धडे शालेय जीवनात मिळावेत अशी केली मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असताना मंत्री दादा भुसेंकडून ऑपरेशन आत्मविश्वास सुरू. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आजही एकनाथ शिंदे आहेत असे स्पष्ट सांगितले. भविष्यातही एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील असा विश्वास केला व्यक्त.